4 कोट घेतो 4। नाव तानाजी पुट्टेवाड, गाव आणगा। म्हणजे हे आसपास परिसरातले लोक जे आहे अशा पद्धतीचे मद्यप्राशन करून इतरांना त्रास देण्याचं काम करतात। अशांचा देखील बंदोबस्त झाला पाहिजे हे प्रशासनाकडे माझं आव्हान असणार आहे। नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं माळेगाव यात्रेकरूंसाठी सोयी सुविधा युक्त सर्व प्रक्रिया करण्यात आलेली आहे असं ओरडून सांगण्यात येत होतं। मात्र माळेगाव मध्ये असताना मी रात्रीचे 11 ते 11:30 वाजत आहेत आणि माळेगावातली ही स्थिती मी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्ही बघू शकता कशी सोय आहे यात्रेकरूंची। हे सर्व यात्रेकरू आहेत आणि कुठे झोपलेले आहेत आणि का झोपलेले आहेत याच्यावरती विचार प्रशासन करेल का, हा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून इथल्या स्थानिक प्रशासनाला असणार आहे। कारण हे लोक या ठिकाणी आता रस्त्यावर झोपण्याचं कारण काय आहे तर हे छोटे मोठे व्यावसायिक आहेत आणि दिवसभर याच जागेवरती त्यांनी व्यवसाय केलेला आहे आणि व्यवसाय झाल्यानंतर आता झोपेची वेळ झाल्यानंतर त्यांना झोपेची कुठेही माळेगाव मध्ये सोय नाही आहे, म्हणून त्यांनी थेट रस्ता धरलेला आहे। काय वाटतं याबद्दल, काय वाटतं तुम्हाला? असं वाटतं ना मला की ही अशी परिस्थिती निवासस्थान दिलं पाहिजे आणि अशी परिस्थिती कुणावर पण नाही आली पाहिजे की जे गोरगरीब आहेत त्यांना आणि माळेगाव यात्रेमध्ये जे येते आहेत त्यांना काहीतरी व्यवहार म्हणजे यांना जागा दिली पाहिजे आणि यांचं व्यवस्थित छान दिलं पाहिजे यांना। या खरं बोललास बाबा, काय सांगायचं? माळेगाव मध्ये धर्मशाळांचं नियोजन केले पाहिजे। दरवर्षी तर लोकांना झोपण्यासाठी सोय केली पाहिजे। हजारो लोक लाखो लोक यात्रेसाठी येतात, त्यांना पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। महत्वाची म्हणजे खाण्यापिण्याची सोय जे इथे चांगलं आहे, काय नाही 10 रुपयामध्ये खिचडी भेटते, 10 रुपयामध्ये भज्जे भेटतात, झोपण्याची सोय नाही आहे इथे। त्याच्यामुळे धर्मशाळा देऊन सहकार्य सरकारनं करावं। स्थानिक प्रशासन या घटनेकडे गांभीर्यानं लक्ष देईल का हे मला विचारायचं आहे। कारण तुम्ही बघू शकता माळेगाव मध्ये इथून तिथून हा जो रस्ता आहे रस्त्याच्या मध्यभागी बघू शकता तुम्ही, रस्त्याच्या मध्यभागी हे चित्र आहे। तर लहान बालक सुद्धा एक मिनिट तुम्हाला काय बोलायचं, काय बोलायचं? एक मिनिट बोलण्यासाठी इथं उत्सुक आहेत, काय बोलायचं या विषयावर बोलायची? बोला तुम्ही, या विषयावर तुम्हाला काय बोल? तर महाराष्ट्र सरकारनं माळेगाव यात्रा महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची सगळ्यात मोठी यात्रा आहे, तर इथे धर्मशाळा असली पाहिजे आणि येणाऱ्या भाविकांसाठी इथे राहण्याची सोय झाली पाहिजे। असं रोडवर झोपल्याच्या नंतर चोरीचा काही खूप होते। इथं गरीब लोक येतात जत्रेसाठी, त्यांचे मोबाईल जातात, पाकिट जातात, उद्या त्यांना इथे भीक मागायची पाळी येते। इथे फोन आहे कुठलं धाराशिव काय वाटलं लातूर नांदेड जिल्ह्यामध्ये ही माळेगावची यात्रा बघून चांगली वाटलं? जरा धाराशिव जिल्ह्यामध्ये अशी एखादी आहे का? नाही तर मी आलो राजूर तालुक्यातून, लातूर मध्ये राजूर। मला काय नाही इथे बरं भारी वाटलं सर। रस्त्यावरती लोक झोपलेले आहेत, या संदर्भात काय वाटतं? नाही वाटते सर त्यांनी झोपू नये, पण काय सर त्यांनी आता लांबून आलेले आहेत त्यामुळे झोपले असतील। आता लक्ष व्हा थोडस, मला पुढे जाऊ द्या। एवढे समोर या सर, तुम्ही समोर यायचं आहे। गोंधळ कितीही जरी झाला तर हे आता बोला सर, बाजूला सरक बाजूला, फक्त सरक सर समोर या तुम्ही, सर समोर या पुराण सर, तुम्ही समोर या। आपलं हे पूर्ण चित्र कव्हर करायचं आहे जेणेकरून स्थानिक प्रशासन माळेगावचं जे स्थानिक प्रशासन आहे ते जागा झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता माळेगाव गावामध्ये यात्रेचं ठिकाण आहे हे आणि लोक अशा पद्धतीने बघू शकता माळेगाव यात्रेच्या खंडोबा मंदिराच्या शेजारचं हे दृश्य तुम्ही आवाज बहुजनांच्या न्यूज लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहात। येथील गटविकास अधिकारी असतील, पंचायत समितीचे संपूर्ण कर्मचारी असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, त्यांना हा व्हिडिओ बघितला पाहिजे। कारण
तुम्ही केलेलं नियोजन कशा पद्धतीचं आहे, कसे लोक तुमच्या गावामध्ये आल्यानंतर कसे आश्रय घेतात रोज रस्त्यावरती, हा महत्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात तरी या वंचितांची सोय होईल का, हा माझा प्रश्न असणार आहे. पहा, माळेगावची यात्रा दक्षिण भारतात प्रसिद्ध असणारी माळेगावची हे सगळ्यांना माहित आहे. पुढचं तुम्हाला नवीन काय सांगायचं सांगा. लोक रस्त्यावरती, एक मिनिट, लोक रस्त्यावरती झोपलेत. महाराष्ट्र शासनाची तुम्ही आयडी गळ्यात घातलात, कुठे आवाज उठवलात यांच्यासाठी? आम्ही प्रत्येक ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर्षी मान्य आहे, या माळेगावची यात्रा खूप मोठी आहे. नियोजन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे करत असतात, परंतु ह्या नियोजन करत असताना बऱ्याचदा काही ग्रामपंचायतीला अडचणी येत आहेत. यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध नाहीये. त्यामुळं की नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इथं लक्ष कुठं कमी पडत आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. काय मागणी कराल प्रशासनाकडे? प्रशासनाला मी एवढीच विनंती आहे, हे जे गोरगरीब आपल्याला दिसत आहेत रस्त्यावर आपले, यांच्यासाठी यांना कायमस्वरूपी आपल्याला देणं शक्य नाही, परंतु यांच्यासाठी छोटे मोठे गावांना दुकानं देणं आवश्यक आहे. आणि शासनाला मी एवढीच विनंती करतो की मोठ्या प्रमाणामध्ये माळेगावच्या यात्रेला निधी द्यायला पाहिजे आणि त्या निधीमध्ये या लोकांची व्यवस्था होईल. तर हे एक प्रशासनाचे कर्मचारी आहेत आणि त्यांची योग्य भूमिका मांडलेली आहे. कारण गोरगरिबांची व्यवस्था झाली पाहिजे, सोय झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं त्यांनी आपल्या पत्रिकेमध्ये नोंदवलेलं आहे. हो, माळेगाव यात्रेमध्ये आला, ठीक आहे. माळेगाव म्हटलं की हौसे गौसे आणि नवसे अशा सगळ्याच प्रकारची या जत्रेमध्ये तुम्हाला भेटून येतात. खरं इमानदारीने सांगायचं, ठीक आहे. किती माल घेतला? काय ना सर, 4 कोटी घेतो. 4 नाव तानाजी पुट्टेवाड, गाव आणगा. म्हणजे हे आसपास परिसरातले लोक जे आहे अशा पद्धतीचे मद्यप्राशन करून इतरांना त्रास देण्याचं काम करतात. आशांचा देखील बंदोबस्त झाला पाहिजे, हे प्रशासनाकडे माझं आव्हान असणार आहे. कारण या गोष्टीबद्दल हा बिलकुल, कारण दूरवरून लोक येणारे जे आहेत ते लोक मद्यप्राशन करून येत नाहीत. आम्ही प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. धाराशिवच्या तरुणांनी मला प्रतिक्रिया दिल्या, तसेच परभणीच्या युवकांनी दिल्या, हिंगोलीच्या युवकांनी प्रतिक्रिया दिल्या, परंतु त्यामध्ये कोणीही मद्यप्राशन अथवा नशेमध्ये दिसला नाही. परंतु माळेगाव शेजारच्या आसपास खेड्यातले जे लोक आहेत ते स्वतः दारू पिऊन या ठिकाणी अशा पद्धतीचे तुम्हाला नजरेत येतात. करेक्ट आहे, बरोबर. स्थानिक प्रशासन यांचा सुद्धा बंदोबस्त करेल का, हा आवाज बहुजनांच्या न्यूजच्या माध्यमातून माझा सवाल असणार आहे. ताजे आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता कॅमेरामन सुराब मुजावर यांच्यासह शिवाजीराव गायकवाड, नांदेड. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.